आमच्या अथांगची तब्येत बरी नाही, म्हणजे त्याला खोकलासुद्धा झाला आणि तापसुद्धा अधूनमधून येतो आहे. कफ त्याला खूप जास्त प्रमाणात आहे, तर त्याच्यासाठी मी त्याला आळशीची पेज करत होते. आळशीची पावडर मी याआधीच वाटून ठेवलेली होती. तर इथे मी एक पाणी गरम करायला ठेवलेलं, एक पेला, त्याच्यामध्ये 1 चमचा आळशीची पावडर टाकली आणि गूळ टाकून छान उकळलं. थोडं थंड झाल्यानंतर त्याला देत होते. तर त्याची इथे नाटकं चालू होती, कारण का ही पेस्ट त्याला अजिबात आवडत नाही. पण इथे अनु आणि अरणीसुद्धा आलेले होते. तर मग त्याला मी सांगितलं की हे पिल्यानंतर तुला ताकद येईल खूप. तर मग तो त्यांना दाखवत होता की मला हे पिल्यानंतर किती ताकद येते बघा. तर पिऊन झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने त्याला ॲपल खावंसं वाटत होतं. मुलांचं खेळणं चालूच होतं. मग मी ॲपल कापून दिलं त्यांना. अथांगसाठी मी साल काढून दिली ॲपलची आणि त्या बाकीच्यांना मी तसंच दिलं कट करून. त्याची काही सालं काढत बसलेले नव्हते. तर इथे त्यांचं खाणं वगैरे झालं आणि नंतर त्यांची खूप मस्ती चालू होती. आणि इथे बघू शकता तुम्ही ते संगीत खुर्ची खेळत होते. अथांगचं असंच असतं. ताप थोडासा कमी झाला की लगेच खेळायला लागतो आहे. आणि सध्या आम्ही रानभाज्या भरपूर खातो आहे. तर गावावरून आज आम्हाला ही आंबाड्याची भाजी आलेली होती. तर ती साफ करण्याचं काम आमचं इथे चालू होतं. तर पहिल्यांदा त्याचे देठ असे मी काढून घेतले आणि नंतर त्याला खूप स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतली, कारण का याला माती बरीच होती. त्यानंतर छान अशी भाजी उकळून घेतली आणि थोडा वेळ थंड करायला ठेवली आणि तोपर्यंत माझा हेल्प पार्टनर मला जॉईन झालेलाच होता. तर ह्या रानभाज्या आहेत त्या फोडणीला द्यायचं काम काही मी करत नाही. तर बाकी सगळी तयारी करून ठेवते. तर मग त्याने येऊन सगळी जी भाजी होती ती पिळून घेतलं आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे त्यातला आंबटपणा कमी होतो आणि ती छान पिळून अशी एकदम मोकळी करून घेतली. तव्यामध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये लसूण, मिरची, कांदा परतला आणि त्याच्यानंतर हळद आणि मीठसुद्धा छान परतून घेतलं. त्यानंतर ही आपली पिळून मोकळी करून ठेवलेली भाजी जी होती ती त्यामध्ये टाकली. वरतून छान असं खोबरं टाकलं, एक वाफ आणली. मस्त अशी भाजी तयार झाली आणि जेवणाच्या टायमाला नेमकी लाईट गेलेली. तर चला, असा होता माझा आजचा दिवस.